पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 7 दिवस झालेत. मात्र या 7 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा या वेगानं तपास करताना बघायला मिळत आहेत. एनआयए सध्या महत्त्वाच्या सर्व गोष्टींसंदर्भात तपास करताना बघायला मिळत आहे. घटनास्थळावरून त्यांनी गोळा केलेले जे नमुने आहेत ते देखील प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले आहेत. बेसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांसंदर्भात देखील महत्त्वाची माहिती घेण्यात आलेली आहे. मार्केटमध्ये किती हॉटेल्स आहेत, किती ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत, या सर्व गोष्टीची तपासणी देखील सुरू असल्याची माहिती मिळते. घटनास्थळावरून जी रिकामी काडतुसं मिळालेली आहेत त्याला देखील प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेलं आहे आणि एकूणच कुठल्या प्रकारचं शस्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आलं याचा देखील आढावा घेतला जात असल्याची माहिती मिळते. मोबाईलचा डंप डेटा देखील तपासण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे नेमकं संवाद कशा पद्धतीनं झाला या संदर्भात जी आहे ती माहिती गोळा करण्याचं काम देखील सुरू असल्याचं बघायला मिळतंय. त्या ठिकाणी जे अनेक पर्यटक होते त्या पर्यटकांचे मोबाईल देखील या दहशतवाद्यांनी हिसकावून घेतले असल्याची माहिती मिळते. त्याच्यामुळे या मोबाईलमधून आणखीन कुठली माहिती पुढे येणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एकूणच या घडामोडी अत्यंत वेगानं होत आहेत. तपास यंत्रणांची चक्र वेगानं फिरत आहेत आणि दिल्लीमध्ये देखील महत्त्वाच्या बैठका होत आहेत. त्याच्यामुळे पाकिस्तान संदर्भातलं हे कनेक्शन लवकरच उघडकीस येणार असल्याची माहिती देखील मिळतेय. कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर.